आता हे जे पंचकर्म आपण करतो त्याला वेगवेगळ्या पंचकर्माला वेगवेगळी औषधं लागतात। आता वमन आणि विरेचन बस्ती याची औषधं जी आहेत ती खूप स्पेसिफिक आहेत। ती काही चूर्ण आहेत, ती काही कल्पना आहेत, त्या आम्ही इथेच करतो। पण आपण जर स्पेसिफिक बघितलं की मसाज आणि शेक याच्यामध्ये अभ्यंग हे प्रत्येक कर्मामध्ये असतं। म्हणजे मला वमन करायचंय तरी त्याच्यामध्ये मला पेशंटला अभ्यंग करायचंय, विरेचनाच्या आधी पण मला पेशंटला अभ्यंग करायचंय, बस्तीच्या आधी पण मला पेशंटला अभ्यंग करायचंय, नस्य करताना तर अभ्यंग करायचंय आणि नाकात पण औषध सोडायचंय। तो ह्या सगळ्यामध्ये आपण अनेक प्रकारची तेलं वापरतो। ह्यातली बरीचशी तेलं आपली आयुर्वेद रसशाळा करते। मग त्याच्यापैकी कुठली तेलं महत्वाची आहेत तर त्याच्यामध्ये एक नारायण तेल आहे जे आयुर्वेद रसशाळेचं आहे। चंदनबला लाक्षादी म्हणून एक तेल आहे जे आयुर्वेद रसशाळा करते। नंतर सहचर म्हणून एक तेल आहे जे आयुर्वेद रसशाळा करते। आणि आयुर्वेद रसशाळेचे एक विशेष तेल आहे ज्याला विषगर्भ तेल असं आपण म्हणतो। ही जी तेलं आहेत ही तेलं योग्य रुग्णाची निवड करून अभ्यंगासाठी वापरली जातात। उदाहरण घेऊया आपण, कुणाला अशक्तपणा आलाय, शरीराची ताकद वाढवायची आहे, स्नायूंची ताकद वाढवायची आहे तर आपण चंदनबला लाक्षादी हे तेल वापरू मसाजसाठी। सांधे दुखतायत, सांध्यांची झीज झाली आहे, त्यांची ताकद वाढवायची आहे तर नारायण तेल वापरू मसाजसाठी। पण लागलंय, मार बसलाय, तिथे दुखतंय, थोडी सूज आली आहे किंवा सांधा दुखतोय पण सूज आहे त्या ठिकाणी, आखडलेपणा आहे तर सहचर तेल किंवा विषगर्भ तेल वापरलं जाईल। त्यामुळे ही तेलं कुठे वापरायची ह्याचं पण एक इंडिकेशन ग्रंथामध्ये दिलेली असतात। ही तेलं म्हणजे काय असतात तर तिळाचं तेल हा बेस असतो आणि त्याच्यामध्ये काही औषधं घालून ही तेलं केली जातात। तर ती औषधं कुठली घातली ह्यानुसार त्या तेलाचे गुणधर्म बदलतात। ह्याच्याशिवाय अणुतेल म्हणून एक नस्यासाठी महत्वाचं औषध आहे, हे पण आपल्या आयुर्वेद रसशाळेचं मिळतं। आणि हे जे अणुतेल आहे ते नाकात सोडल्यासाठी अनेक आजारांसाठी, म्हणजे जुनाट सर्दी, जुनाट सायनुसायटिस, जुनाट डोकं दुखणं किंवा ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, मग तो पॅरालिसिस पूर्ण अंगाचा असो किंवा फक्त चेहऱ्याचा असो, या सगळ्यासाठी नस्याला अणुतेल उत्तम आहे। अणुतेलची एक छोटी बाटली मिळते आपल्याला 20 ml ची, त्याला ड्रॉपर सुद्धा असतो। त्यामुळे नस्यामध्ये अणुतेल हे रसशाळेचं खूप वापरलं जातं। ते तेल कोमट करून साधारण 4 थेंब ते 10 थेंब एका नाकपुडीमध्ये सोडले जातात। त्याची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसने आपण हे सगळं करतो। त्यामुळे अणुतेल आहे आयुर्वेद रसशाळेचं जे आपण पंचकर्मामध्ये वापरतो। तर ही काही औषधं आहेत रसशाळेची जी स्पेसिफिकली आपण या पंचकर्माच्या प्रोसेसमध्ये वापरतो।